मोरया मोरयाच्या जयघोषात कोरेगाव शहर व तालुक्यात गणेश जयंती उत्साहात साजरी। माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला विघ्नहर्ता गणरायाचा जन्मोत्सव साजरा केला जातो। यावर्षी गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी लाभलेल्या शुभमुहूर्तावर कोरेगाव शहर व तालुक्यातील विविध गणेश मंदिरांमध्ये गणेश जयंती मोठ्या उत्साहात, भक्तिभावात व धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली। गणेश जयंतीनिमित्त गेल्या 3 दिवसांपासून मंदिरामध्ये अथर्व शीर्षाचे सहस्त्रवर्तन, कीर्तन, नामजागर, गणेश याग तसेच श्री सत्यविनायक पूजांचे आयोजन करण्यात आले होते। विविध गणेश मंडळांच्या वतीने महाप्रसादाचेही वितरण करण्यात आले। या निमित्ताने गणेश मूर्तीला सोने व चांदीचे भव्य अलंकार घालण्यात आले होते। लोभसवान्या गणरायाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत भाविकांनी मोठी गर्दी केली होती। मंदिरातील गाभाऱ्याची सुबक फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती। दुपारी 12 वाजता जन्मकाळाचे विधी पार पडले। यावेळी सुवासिनी महिलांनी फुलांनी सजवलेल्या पाळण्यात श्रीफळरूपी बाल गणेशाला जोजावत पाळणा गीते गायली। जन्मकाळानंतर महाआरती होऊन भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले। गणेश जयंतीनिमित्त मंदिर परिसरात भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती। रात्री उशिरापर्यंत ही रोषणाई मंदिरांना विशेष झळाळी देत होती। दर्शनासाठी भाविकांनी शिस्तबद्ध रांगा लावल्या होत्या। दरम्यान मंदिर परिसरात तांबडी फुले, जास्वंद, दुर्वा, पुष्पहार, नारळ, मोदक, पेढे आदी पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसून आली। एकूणच मोरया मोरयाच्या गजरात कोरेगाव शहर व तालुक्यात गणेश जयंती भक्तिभावाने व आनंदोत्सवाच्या वातावरणात साजरी झाली। कोरेगाव तालुक्यात निवडणूक छाननीत 11 अर्ज बाद। जिल्हा परिषदेसाठी 49 तर पंचायत समितीसाठी 87 उमेदवार मैदानात। कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी पार पडली। सकाळी 11 वाजल्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांच्या दालनात उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया राबवण्यात आली। छाननी दरम्यान जिल्हा परिषदेच्या 4 तर पंचायत समितीच्या 7 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले। त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 49 तर पंचायत समितीसाठी 87 उमेदवार शिल्लक राहिले आहेत। तालुक्यात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले असून 2 खासदार व 4 आमदारांची भूमिका यावेळी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत पिंपुडे बुद्रुक येथील गणेश वीरसेन पवार यांनी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने त्यांचा अर्ज बाद झाला। वाटर स्टेशन गटातील शुभांगी उमेश देशमुख यांनी जातीचा दाखला जोडलेला नव्हता। सातारोड गटातील ज्योती दीपक फाळके यांचे प्रतिज्ञापत्र अपूर्ण होते, तर कुमठे गटातील समाधान जगन्नाथ गडगे यांच्या अर्जावर उमेदवार व सूचक यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने अर्ज अवैध ठरवण्यात आला। पंचायत समिती निवडणुकीत सोनके गणातील राहुल बाबासू धुमाळ यांच्या अर्जासोबत अपूर्ण प्रतिज्ञापत्र जोडले होते। वाटर स्टेशन गणातील शुभांगी त्रिंबक जाधव यांच्या अर्जावर सूचकाची स्वाक्षरी नव्हती। सातारोड गणातील महेंद्र भिवाजी मोरे यांचे प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याचे आढळून आले। सरोज नामदेव गंगावणे यांच्या अर्जावर उमेदवाराची स्वतःची स्वाक्षरी नव्हती। किन्ही गणातील सुनीता चरण मोहिते यांचे प्रतिज्ञापत्र नोटरी न केल्याने अर्ज बाद ठरला। आरवी गणातील सुनील जिजाबा भोसले यांचे प्रतिज्ञापत्र अपूर्ण होते, तर वाठार किरोली गणातील मनीषा विनायक जंगम यांनी जातीचा दाखला सादर न केल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला। या छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद कुदळे यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, नायब तहसीलदार संदीप चव्हाण, सुनीता धिमते, सहाय्यक महसूल अधिकारी नितीन देशमुख व महसूल सहाय्यक रवींद्र किरवे यांनी सहाय्य केले। नगराध्यक्ष होता आलं नाही याची खंत आहे। खासदार उदयनराजेंची मनातील खदखद। उपनगराध्यक्षपदी ॲडव्होकेट डी जी बनकर बिनविरोध। सातारा नगरपालिकेची निवडणूक होऊन काही दिवस उलटत नाही तोच उपनगराध्यक्षपदासाठी हालचालींना वेग आला असून गुरुवारी ॲडव्होकेट डी जी बनकर यांची उपनगराध्यक्षपदी एकमुखी निवड झाली। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये ॲडव्होकेट बनकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। केवळ एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या खोचक प्रश्नांवर खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट भूमिका मांडली। हा जवळचा की तो जवळचा असा प्रश्न नाही असे सांगत त्यांनी ॲडव्होकेट बनकर यांच्या कामगिरीवर भर दिला। सातारा नगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या उभारणीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, पाठपुरावा आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात ॲडव्होकेट बनकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले। लवकरच नगरपालिकेच्या नव्या इमारतीत प्रवेश होणार असल्याने या टप्प्यावर ॲडव्होकेट बनकर
यांच्यासारखा अनुभवी व्यक्ती उपनगराध्यक्ष असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान सातारचा नगराध्यक्ष होता आलं नाही हीच सर्वात मोठी खंत आहे अशी मनातील खदखद खासदार उदयनराजे भोसले यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. उपनगराध्यक्षपदी ॲडव्होकेट बनकर यांची निवड झाल्याने नगरपालिकेतील सत्ता समीकरणे आणि पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोण लांबचं कोण जवळचं अशातला भाग नाही. पण आज कसं आहे की वयाची मर्यादा प्रत्येकाला असते. मी किती जरी म्हणालो की बाबा मी 16 वर्षाचा, आपल्याला माहीत आहे मनोज काही लांबचा नाही, जवळचाच. त्यामुळे तुम्ही उगाच आपले असे खोचक प्रश्न विचारणार. माझं त्याच्याशी बोलणं झालंय. पण हे संपूर्ण नवीन महापालिके म्हणजे नगरपालिकेची जी इमारत आहे त्यात जर कोणाचं योगदान जास्त असेल, माझं सोडून नाही, कागदोपत्री हे ते पाठपुरावा करणं हे या सगळ्यांनी केलं. आणि मग आता एज फॅक्टर असतो. कधी ना कधीतरी प्रत्येकाला, आज आम्हाला लागलं, उद्या तुम्हाला, ते मला लागू होत नाही तर बाग सोडून मी 16 वर्षाचं लागतो. पण मतीचं असं लक्षात घे की नंतर त्याला काय डावललं अशातला भाग नाही, तो काय लांब गेलेला नाही. आणि काय बोलत म्हणजे तुम्ही असा प्रश्न विचारला की हा जवळचा, ना आवडता कोण नाही, सगळे आवडते. पण एवढे वर्ष काम केल्यानंतर आता एज फॅक्टर सुद्धा असतो, ते लक्षात घेता आज हे. आणि मनाला देणार कुठंतरी आता एवढं सगळं संपूर्ण ही जी नवीन इमारतीमध्ये प्रवेश करताना योगदान जर कोणाचं असेल जास्त तर दत्तोबाच आहे. मी त्याचं कौतुक करतो अशातला भाग. हे संपूर्ण पाठपुरावा ते करणं, हे करणं, हे ते आज नको त्याला हे करायला. बाकी काय नाही. म्हणजे मनोज म्हणजे वाईट आहे अशातला भाग नाही. इथं सगळे नगराध्यक्ष 1, 2, 3, 4, 5, 6 जे आहे, खंत एवढीच वाटते की मी नगराध्यक्ष होऊ शकलो नाही. रहमतपूर नगरपालिकेला अखेर मिळाले पूर्णवेळ मुख्याधिकारी विशाल भोसले यांची नियुक्ती. अखेर रहमतपूर नगरपालिकेचा प्रदीर्घ वनवास संपुष्टात आला असून आता कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाले आहेत. चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले हे रहमतपूर नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी म्हणून रुजू होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रहमतपूर नगरपालिकेचा कारभार तात्पुरत्या स्वरूपात कधी कोरेगावच्या तर कधी वडूच्या मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू होता. प्रशासकीय काळात ठोस निर्णय घेण्याची क्षमता नसल्यामुळे पालिकेच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये नाराजी होती. कामाच्या वेळेत गैरहजर राहणे, नागरिकांशी वादविवाद तसेच कर्मचाऱ्यांमध्ये शिस्तीचा अभाव या बाबी सातत्याने चर्चेचा विषय ठरत होत्या. या पार्श्वभूमीवर शिस्तबद्ध, कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेले विशाल भोसले यांची नियुक्ती झाल्याने रहमतपूरकरांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वच्छता अभियान, वाचू आनंदाने, प्लास्टिक मुक्त शहर यासारख्या विविध उपक्रमांमधील भोसले यांची कामगिरी कौतुकास्पद असल्याची माहिती आहे. जुनी नगरपालिका अशी ओळख असलेल्या रहमतपूर नगरपालिकेच्या प्रलंबित समस्या, प्रशासनातील शिस्त आणि विकास कामांना भोसले यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच गती मिळेल अशी अपेक्षा रहमतपूर वासीय व्यक्त करत आहेत. मी आता वरचं राजकारण बघणार, श्रीमंत संजीव राजेंच्या विधानाने फलटणच्या राजकारणात चर्चा. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नेते व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत केलेल्या विधानामुळे फलटण तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संजीवराजे यांनी सांगितले की फलटण तालुक्यातील 16 पंचायत समिती आणि 8 जिल्हा परिषद अशा सर्व जागा महायुतीमधील शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढवण्यात येणार आहेत. या निवडणुकीत तरुण व नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्यात आले असून स्थानिक
पातळीवर नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मी आता वरचं राजकारण बघण्यासाठी थांबलो आहे. हे विधान विशेष चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांच्या या सूचक वक्तव्यामुळे ते आगामी काळात स्थानिक राजकारणापेक्षा राज्य किंवा केंद्र पातळीवरील जबाबदारीकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत. संजीव राजेंना पुढील काळात शिवसेनेकडून विधान परिषद किंवा राज्यसभेवर संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून राज्य सरकारमध्ये एखाद्या महत्त्वाच्या महामंडळाची जबाबदारी अथवा पक्षातील मोठी संघटनात्मक भूमिका त्यांच्या खांद्यावर सोपवली जाऊ शकते, अशी ही चर्चा सुरू आहे. या घडामोडींमुळे फलटण तालुक्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांबरोबरच संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपण फक्त शिवसेनेच्या चिन्हावरच पूर्णपणे निवडणूक लढवत आहोत. आमचे जे काही सहकारी मित्र पक्ष आहेत त्यांचं सहकार्य आम्हाला मिळणार. बरं बाबा, आपण जवळपास 91-93 सालापासून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आहोत. तर यावेळी आपण नसणार आहे. तर आता उमेदवार म्हणून सॉरी नक्की काय आता जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय केलेला आहे. आता जवळपास 30-35 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी काढलेली आहे. त्या ठिकाणी आता तरुण यावेत आणि थोडंसं आता वरचं राजकारण बघण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी थांबलेलं आहे.